नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण, PSI गोपाळ बदनीला हायकोर्टाकडून जामीन. फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने यांना जामीन मंजूर केला आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने यापूर्वी फेटाळला होता. यानंतर बदने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती सचिन S. देशमुख यांनी त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने 50,000 रुपयांच्या वैयक्तिक हमीवर तसेच 1 किंवा 2 जामीनदारांच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे. यासोबतच साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुराव्याशी छेडछाड न करणे आणि न्यायालयीन तारखांना हजर राहणे यासारख्या अटी घालण्यात आल्या आहेत. या प्रकरणात बचाव पक्षाकडून ॲडव्होकेट गिरीश वाणी आणि निरंजन ढाके यांनी युक्तिवाद केला, तर सरकारच्या वतीने ॲडव्होकेट PP देवकर यांनी बाजू मांडली. या निर्णयामुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता असून पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.